दुसऱ्यांच्या घरामध्ये जाणार. लखुजी राजेंच्या वाड्यामध्ये खेळलेली पोर आता दुसऱ्यांच्या घरामध्ये जाणार. आणि आई लग्न ठरलं सनईचा आवाज वाड्यामध्ये घुमायला लागला. आणि माझ्या लाडक्या जीवला मंडवळी बांधण्यात आली. हरकुंडानं नवरी नटली दादा. जशी जीव हरकुंडानं नटली तशी लखुजी राजेंची नजर जीवकडे गेली. कुठलीही मुलगी जर हरकुंडानं नटली असेल ना तर तो बाप मुलीकडे पाहतो. आणि लखुजी राजेंची नजर जीववरनं खेळायला लागली. आणि लखुजी राजे जीवजवळ गेले आणि जीवला बोलायला लागले. जीव किती मोठी झालीस तू. लाडाची लेक आमची आता दुसऱ्यांच्या घरामध्ये नांदायला जाणार नव. आमचा राज दरबार आता रिकाम होणार नव. लखुजी राजेंनी जीवच्या डोक्यावरती असा हात ठेवला आणि लखुजी राजे बोलायला लागले. बापाला विसरशील का. जिजामासे बोलले कसं का बोलता तुम्ही. नाही जीव जिजामाची चाकरी करत असताना कुठं कोणता दिवस येईल सांगता येत नाही. जीव मराठ्यांचा इतिहास आहे. रत्ना ह्यांच्या पाठीलाच पुरलेलं. पण मी नशीबवान आहे की हा तुझा थाटा माटाचा विवाह मी माझ्या घरामध्ये करतोय. आणि आई लग्न ठरलं. पडदे सजले